स्पष्ट आवाज आहे ना हरी 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 हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम हरी म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांती सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना श्री संताची या माता चरणावरी श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हरी विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या जे गावी केला वास त्याशी नसावे उदास विढल संता ठाई हरी हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना कीर्तन सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राची लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगद्गुरु श्रीमंत संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा दिडक्या पद्धतीचा संत प्रकरणातील अभंग असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून आम्ही आमच्या जीवनामध्ये संतांची सेवा केली आणि संतांची सेवा केल्याच्या नंतर आम्हाला आमच्या जीवनामध्ये नेमकं काय फळ प्राप्त झालं याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये स्वयंभू श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान या कोरठण खंडोबा देवस्थान मध्ये गेल्या 41 वर्षापासून वार्षिक यात्रा महोत्सवाचं आयोजन ग्रामस्थ मंडळ पिंपळगाव रोटा तालुका पारनेर या वतीने यांच्या वतीनं या ठिकाणी हरिभक्तीपरायण वतनवासी तुकाराम महाराज शास्त्रीजी यांच्या प्रेरणेने आणि परमपूज्य प्रातस्मरणीय कृष्णकृपामूर्ती विकासानंदजी महाराज मिसाळ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य स्वरूपाचा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। माझा योग चांगला या उत्सवात आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ पिंपळगाव रोटा परिसर
आणि परिसराच्या वतीनं या खंडोबा देवस्थानच्या वतीनं या देवस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्वांच्या वतीनं कीर्तन सेवेचे जे सौजन्यदाते आहेत ते SCSC खंडेश्वर विद्यालय पिंपळगाव रोटा 2003 या 2003ची जी बॅच आहे 10वीची त्यांच्या वती बरोबर आहे हे सगळं हे त्यांच्या वतीनं या ठिकाणी त्या बॅचनं येऊन सांगितलं अशोक भाऊला 30-40,000 रुपये जाऊ द्या पण चांगला महाराजांना म्हणून माझी निवड या ठिकाणी केलेली आहे। त्या सर्व बॅचला मी मनापासून धन्यवाद देतो की आपण खरं म्हणजे हे मला अतिशय आवडलंय तुमच्याकडलं बरोबर आहे की नाही। हे शाळेचे विद्यार्थी ग्रुप करून या ठिकाणी हे सौजन्य घेत आहेत हे मी माझ्या बघण्यात पहिल्यांदा बघितले महाराज लक्षात आलं का नाही। एकदम सुंदर मला आनंद वाटला की आपण ही सौजन्य पद्धत या ठिकाणी राबवलेली आहे आणि आपण त्या निमित्तानं सगळेजण उपस्थित आहात। आमचे अशोकरावजी घुले त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि त्या संपर्कातून सेवेचा योग त्यांनी मला फोन केला म्हणले महाराज पहिला फोन तुम्हाला लावला तुमचा कोणता दिवस घालायचा सांगा। मी म्हणलं माझा 10वा सोडून कोणता घाला काही अडचण येणार नाही। आणि खरं म्हणजे आजची दुसऱ्या नंबरची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली बरोबर आहे की नाही। किती नंबरची 2 नंबरची कीर्तन सेवा 2 नंबरची बरोबर आहे ना का 2 नंबरची हां 2 नंबरची बरोबर आहे। आता 2 नंबरची म्हणायचं का नंबर 2ची म्हणायचं हे तुम्ही ठरवा पण दुसरा दिवस आहे एवढं मात्र निश्चित आहे। दुसऱ्या दिवसाच्या निमित्तानं महाराज मंडळी सगळे 2-4च मंडळी पण छान एकदम गाजलेले अशोक भाऊंचं नियोजन असल्यामुळं छान सगळी मंडळी आता ज्यांनी चाल गायली ते मी नावं सांगितलीच की तुम्हाला महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे आपल्या गावात ते खरं म्हणजे एक दिवस सगळ्या गावाला व्हिजिट देऊन एक दिवसाचे प्रोग्राम करणारे ही सगळी मंडळी पण 8 दिवस आपल्या इथं आपल्या प्रेमाखातर आणि हे देवस्थानच पवित्र असल्यामुळं ही सगळी माणसं इथं उपस्थित आहेत। संजय महाराजजी हजारे हरिभक्तीपरायण संपतजी महाराज दानवे आणि मृदंग महामेरू आमचे युवराजजी महाराज चांदर आकाश महाराज घोलप आणि संस्थेतील विद्यार्थी आणि आपण सर्वजण मंडळी माईक सिस्टीम कॅमेरावाले महिला मंडळ पुरुष मंडळ या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। दुसऱ्या दिवसाच्या सेवेमध्ये आपण सगळे उपस्थित आहात आपल्या सर्वांना मी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि झालेली कीर्तन आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल खरं म्हणजे पिंपळगावचा आमचा हा जो पहिला योग आहे बरोबर आहे का नाही। म्हणजे परिसरात कुठं ऐकलं असलं तर काही माहीत नाही पण इथं येण्याचा की तो पहिलाच योग आहे आणि पहिल्यांदा इथं येण्याचा योग आहे। आमची भाषा थोडी रफ आहे आमची खेड्यावळतली भाषा आहे लक्षात आलं का नाही। त्याच्यामुळं थोडं कमी जास्त ॲडजस्ट करून घ्या। आता पदरात पडलं दोड करून घ्या गोड आता काय करावं बरोबर आहे का नाही। असे रुचेल झेपेल अशी काय आता मला माहित नाही तुमचा भाग म्हणजे गाव नवीन आहे भागात भरपूर कार्यक्रम झाले। चिंतन म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा संत प्रकरणातील असून तुकोबाराया अभंगातून संत सेवा आम्ही केल्याच्या नंतर आम्हाला काय फळ प्राप्त झालं याचं चिंतन करतात। कसं आहे मुळातच संत संत शब्दाचा अर्थ करत असताना संत शब्दाचा अर्थ काय केला संत शब्दाचा महर्षी पाणिनीने अर्थ केला व्याकरणामध्ये काय बघा झेपतं का आता महर्षी पाणिनीचं सूत्रच आहे संतुष्टम सततम वर्तते इति नाम संत। पुन्हा एकदा ऐका संतुष्टम सततम वर्तते इति नाम संत म्हणजे कायम स्वरूपी जे संतुष्ट असतात त्यांचं नाव संत। संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहाळ त्रिगुणाची तुटली हळहाळ त्रिगुणाची संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ आणि तुटली हळहळ त्रिगुणाची म्हणजे जिथं 3 गुणाची हळहळ तुटली जाते त्यांचं नाव संत।
हा नाथमहाराजांचे शब्द आहेत ना, त्रिगुण तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे, म्हणजे हे संत झाले. बरं कसं आहे, संत शब्दाचा अर्थ कळाला का तुम्हाला? काय 12 महिने 24 तास कसे असते? संतुष्ट म्हणजे समाधानी असते, त्यांना काय म्हणायचं? संत म्हणायचं. बरं संत शब्द ज्या वेळेला पटांगणात आला त्यावेळेला संत शब्द एकटा येत नाही. एकटा येतो का महाराज? नाही, दुसऱ्या शब्दाला जोडून येतो. जगात कुठला बी शब्द घ्या, एक शब्द एकेरी नाहीच, दुहेरी शब्द. कुठले बी शब्द घ्या, व्यावहारिक भाषेमध्ये त्याला दुहेरी बोलण्याची पद्धत आहे. तुम्ही मला शब्द द्या, मी तुम्हाला उदाहरण म्हणून पटवून देतो. कोणता बी शब्द द्या. हा आवाजा समजा माईक आहे, बरोबर आहे का नाही? नुसतं माईक नाही, हे अरे ती माईक बीक काय कळायला लागले का तुम्हाला? आरती कीर्तन बिरतन काय? कीर्तन हाय वा बरोबर. भाकर बिकर खाल्ली का? भाकर खाल्ली, बिकर कसली असते? हा कळायला लागले का नाही? ते सगळे पकवास बिकवास, माणसं बिनस, पाणी बिनी हाय का नाही सांगा बरं? जॉईंट आहे, हे महत्वाचं आहे. लक्षात आलं का नाही? तसा संत शब्द बी एकटा येत नाही. हा संत बिंत नाही, संत बिंत नाही म्हणायला म्हणते, पण हित जी शब्द जोडून आलाय तसं. आता तुम्ही कृपावंत, नुसते संत नाही, साधू संत जीवन. कोणता शब्द जोडून आला त्याला? साधू शब्द जोडून आला. आता साधू साधू म्हणजे काय? साधू शब्दाचा अर्थ करत असताना, साधू शब्दाचा अर्थ करत असताना सोपा अर्थ करतो, नाही अवघड करीत नाही. काय कसा? ज्याला जीवनामध्ये देव सोडून दुसरं काही साधायचंच नाही, त्यांचं नाव साधू. बोलण्याची नाही आता देवा विना काही, आता देवा विना काही, आता देवा विना काही. बोलण्याची नाही आता देवा विना काही, आता देवा विना काही, देवा विना साधू कोण? बोलण्याची नाही आणि आता देवा विना काही. देव सोडून ज्यांच्या जीवनात दुसरं काही साध्यच नाही त्यांना काय म्हणायचं? साधू. 12 महिने 24 तास संतुष्ट असतात त्यांना काय म्हणायचं? संत. आता कसं आहे, संत शब्द साधू शब्दाला घेऊन आला. साधू पद्धत कशी? साधू संत. कसली पद्धत आहे? साधू संत. जसे साधू संत तसे ह्या दोनला दुसरे दोन आहेत अजून. साधू संत तसे अजून दोन आहेत. ठीक का? नाही देव नाही, संतांना उद्देश. ऋषी मुनी. लक्षात आलं का नाही? ऋषी मुनी. महंत ही पदवी, महंत ही काही असं हे नाही. महंत जी गडावरचे ह्यांना ती महंत पद दिल्या जातं. संत ही एक प्रतिष्ठा आहे, लक्षात ठेवा. साधू संत तसे ऋषी मुनी. आता साधू कळाले, संत कळाले, ऋषी. ऋषी काय भानगड? आता ऋषी शब्दाची व्याख्या करतो. ताईत बसा, ढिल्या अंगान कळत नाही, नीट बसा. तुम्ही म्हणणार गाड्या लय कीर्तन ऐकले पण ऋषी शब्दाचा हे अर्थ ऐकलाच नव्हता, असला अर्थ सांगणार. नंबर 1 तुम्ही म्हणणार अरे वेगळाच अर्थ आहे राव, एवढे कीर्तन ऐकले पण कुठेही ऐकण्यात आलं नाही असं म्हणणार. कशाचा अर्थ? ऋषीचा. तुम्ही म्हणणार एवढी मोठी महाराज आपल्या गावाला येऊन गेले 41 वर्षात, पण हे अर्थ तर कुणी सांगितलं नाही, वेगळाच अर्थ आहे राव. कशाचा? ऋषीचा. लक्षात यायला लागले का नाही? तुम्ही म्हणणार अरे बाहरी किर, हे असलं म्हणणार तुम्ही, असला अर्थ सांगतो. कशाचा? ऋषीचा. बरोबर आहे का नाही? जाऊ द्या, लांबीत बसत नाही, नीट बसा.
अर्थ असायचं नाही महाराज, अर्थशास्त्रीयच, पण सर्वसामान्याच्या गळी उतरणं असा अर्थ. तुम्ही क्या बात आहे म्हणणार, असला अर्थ सांगतो बघा. तुम्ही म्हणतात का नाही, अरे बाहेरी किरा असं म्हणणार तुम्ही, मनातल्या मनात का पाहिजे. बघा आता कसा अर्थ आहे, कशाचा, ऋषीचा. ऐका नीट बसा, बघा किती सोपा अर्थ आहे. तुम्ही म्हणाल महाराज बाहेरी लावली असं म्हणणार तुम्ही, एकदम सोपा अर्थ आणि शास्त्राला धरून आणि सगळ्या लोकांना कळावा असा. कशाचा अर्थ, ऋषीचा. ऐका संपत महाराज, ऐका आता. तुम्ही ऐकलंय का? हा नाही, हा मग काय नाही, ऐका आता, ध्यान द्या. हे बघा इकडे बघा, ऐका युवराज महाराज. कायम स्वरूपी जे संसारावर रुसले त्यांचं नाव ऋषी. किती सोपा अर्थ आहे सांगा बरं महाराज. म्हणून रुसलो संसारा, म्हणून सर्व हा विधार पादधरा, सर्व हा विधार पादधरा. तुलसी अंतराय रे दातारा, तुलसी अंतराय रे दातारा, याची दावेदारा निमित्त, याची दावेदारा निमित्त, याची दावेदारा निमित्त, निरुसलो संसारा, निरुसलो संसारा, निरुसलो संसारा, अर्थ कळाला का? बिंत अर्थ कळाला का? म्हणून रुसलो संसारा, सर्पहा विखार पांढरा, तुझशी अंतराय रे दातारा, याची दावेदारा निमित्त. म्हणजे संसारावर जे रुसले त्यांचं नाव काय, ऋषी. आणि मुनी, मुनीचा सरळ अर्थ आहे मौनात मुच्यते इति नाम मुनी. संसाराच्या विषयात ज्यांनी कायमस्वरूपी मौन धरलेले त्यांचं नाव मुनी. आणि हे साधू संत ऋषी मुनी ह्यांच्या सेवेला काही आगळी वेगळी किंमत आहे. यांच्या सेवेला की ही असली सेवा आहे महाराज. देवाच्या बापाला सुद्धा डुलायला लावणारी सेवा म्हणजे संत सेवा आहे. आणि आवडीनं देव सुद्धा त्यांची सेवा करतो. कुणाची? हा, संतांची सेवा करतो. आणि साधी करीत नाही, घाली दंडवत पुजोनिया, निर्गुण आकार झाला ब्रह्मरूप, घाली दंडवत पुजोनिया, सेवा करतो. कुणाची? संतांची सेवा करतो. निर्गुण आकार झाला गुणवंत. म्हणतात घाली दंडवत पूजोनिया. संतांचे सुख झाले या देवा, मनोनी सेवा करी त्याची, मनोनी सेवा करी त्याची. भजनानंदी माणूस आहे, मला भजन आवडतं, ध्यानात ठेव. मला काही येत नाही समजा ह्यांच्यासारखं गायला, पण मला नाद आहे आपलं ऐकायचं. लक्षात आलं का नाही? म्हणायचा बी नाद आहे थोडासा. ते येऊ नये तर नाही येऊ, पण कसं आहे नाद आहे माणसाला, असते ना, बरोबर आहे का नाही? हा, कसं त्याचं एक भजनाचं आपलं नाद आहे, आपलं ऐकायचं आणि म्हणायचं. कारण भजन महत्वाचं आहे. संप्रदायात सगळ्यात महत्वाचं काय झालं भजन. तू का म्हणे ते भजन प्रमाण असं म्हटलंय. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. काय संताचे सुख, जरा बोर व्हायली का भाषा? हा, भाषा काही नाही ना, काय एकदा चहा सांगू म्हणजे फ्रेश होतील म्हणून म्हणलं, बाकी काय. संताचे सुख मराठवाडी भाषा आहे, जरा लक्षात ठेवा बरं. ओके ना? हा, ही साहेब आमच्या गावचे ही मागे बसलेले, आता नवीन आले तर अरे ना. मग काय नाही. संताचे सुख
झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची देव त्यांची सेवा करतो कोणाची संताची आणि दंडवत घालून सेवा करतो तिथं काही ठेवीत नाही महाराज मी मोठेपणातला ना असायन जय हो साधावया भक्ती काज नाही लाज धरीत देव लाज धरीत नाही त्याला काही नाही संतांची सेवा म्हणलं की देवाला काहीच दुसरं दिसत नाही स्वतः त्यांचे पाय धुणार पाय धुवून पाणी पे नारायण काय माझ्याकडे लक्ष द्या महाराज म्हणतात की देव जे आहे किती मोठा पण एवढा मोठेपणा स्वतः ते विसरून जातो आपुले ते थोरपण आणि नारायण विसरला कळायला लागलं का याचा अर्थ एकच आहे संत सेवेच्या बाबतीत देव टाळाटाळ करीत नाही हो नीट आहे का देव टाळाटाळ करतो का नाही म्हणून जगात इकडे लक्ष द्या सगळ्यात महत्वाचा शिवराव काय असेल तर संतांची सेवा संतांची सेवा आहे एखाद्या देवापेक्षा एक काकण किंमत संतांच्या सेवेला कळायला आता ही 8 दिवस तुम्ही जर संत सेवा करीत असाल तर देवाच्या सेवेचं वेगळं दुकान मांडायची गरज नाही कळायला लागले का नाही हा कारण हे बघा म्हणजे गुरुवारी गुलेबो हमेशा सांगायचे आळंदी वारकरी शिक्षण संस्था काय बोंचे शब्द असायचे देवाची सेवा केली तर अनिष्ट प्राप्ती देवाची सेवा केली तर अनिष्ट प्राप्ती आणि संतांची सेवा केली तर इष्टानिष्ट डबल प्राप्ती अर्थात देवाच्या सेवेनं देव खुश पण संतांच्या सेवेनं देव बी खुश आणि संत बी खुश तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा
देवा संताची सेवा केल्या देवा पावे. काय लागले का नाही? संताची जर सेवा केली तर देवाला आपोआप पावते. ऐकायला लागलात का? लक्ष दे. हा, मग देवाच्या सेवेपेक्षा एक काकण किंमत कुणाच्या सेवेला? संत सेवेला. आणि जर संताची सेवा नाहीच केली तर राग येतो देवा, राग येतो देवा, राग येतो देवा, राग येतो देवा. म्हणे घे सेवा तुका, म्हणे घे तुका, देवा आणि तुका म्हणे घे सेवा. काय ऐका, संतांची जर सेवा नाही केली, हा इथं आलेले साधू संत ह्यांच्या सेवेत जर अंतर पडला तर खंडोबाला सुद्धा राग यायला लागले का? अरे माझ्या संताची अवहेलना होती, माझी सेवा अजिबात नाही, म्हणून तू तुकोबारांनी शब्द टाकले. दारात जर संत आले आणि तुमची जर देवपूजा चालू असली तर काय करायचं? देव सारावे पारते, देव सारावे परत. इकडे लक्ष द्या. संत पूजावे आरत. माझ्याकडे लक्ष द्या. सुरुवात काय? याची सुरुवात आहे करिता देवतार्चन. घरा आले संत जन, देव सारावे परत, संत पूजावे आरत. समजा तुमची देवपूजा चालू. काय चालू? मी माझी शपथ हाणून घेऊन तुम्ही बोलू जा मोकळ्या. तुम्ही असे खुनी तर तुमच्या गाथा पाठीवर आहे, बोलू जा हो ना. माणूस विचारतोय ना अशी अशी खुनी होती असं काय? पुढे बसले माहेर जण असं करते. मला वाटायचं त्याचा लय अभ्यास आहे. सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. कीर्तन झालं म्हणलं काय अभ्यास आहे? म्हणजे बहिर राहते हाणून गेला काय करायचं? तेच ना, जवळच पेटायला काय की बरोबर आहे. बाजाला बाजाला हे फवारणी असते. लक्ष द्या. चला माझ्याकडे लक्ष द्या. कुठवर आलं तर दारात जर देव संत आले आणि देवपूजा चालू आणि दारात कोण आले? संत आले तर आहे तसे देव बाजूला सारायचे. देव सारावे परत आणि संत पूजावे आरत. आणि जर संताची सेवा नाहीच केली आणि तुम्ही देवालाच मंत्र पुष्प फुलं टाकीत राहिलात तर तुकोबाराय म्हणतात संतांचा अतिक्रम, देव पूजा तो अधर्म. येती दगड तैसे वरी आणि मंत्र पुष्प देवा श्री. तुकोबाराचे शब्द आहेत महाराज. तुकोबाराय म्हणतात संताची अवहेलना करून जर तुम्ही देव चुळीत बसलात तर ती देवपूजा नाही तर तो अधर्म. आमच्यावर विश्वास ठेवू नका, प्रमाणावर विश्वास ठेवा. काय तो अधर्म आहे. आणि मंत्र नाहीत, ती मंत्र नाहीत. लक्षात यायला शिव्या आहेत त्या. लक्षात आलं का नाही? फुलं नाहीत, ती दगड आहेत. येती दगड तैसे वरी आणि मंत्र पुष्प देवा श्री. काय विशेष हा? म्हणून हे बघा, महत्वाचं जर काय असेल तर संताची सेवा महत्वाची. संत सेवेला फार मोठी किंमत आहे. कसं आहे, काही काही माणसं जन्मजातच दसकट छाप असते. दसकट कळतात का तुम्हाला? दसकट म्हणा. तुम्हाला दसकट माहिती का? दसकट ज्वारीचे, बाजरीचे, अजून तुरीचे सड असते. काय लागलंय का नाही? तुरीचे काय होय साहेब? सड असते. ज्वारीचे बाजरीचे काय असते? दसकट. तशी काही काही माणसं जन्मजात दसकट छाप असते महाराज. दसकट कशी असते? ती जात काढताना तिरकस काढलेली असते. काढताना कसं काढलेलं असते? ती वर दसकट म्हणा. दसकट काढताना चावला तशी तिरकस काढलेली असते. त्याला चांगली धार असते अशी. ऐकायला लागलात का? चांगली धार.
साध्या स्लीपरला आणि साध्या चपलाला ती जात मुजीत नाही. मुजीत का मग त्याला असा नालाचा चांबारा कोण बांधून आणलेला जोडा पाहिजे. कसला जोडा? नालाचा जोडा कळतो तुम्हाला? जुन्याला विचारेल नालाचा. आणि ते असा आयता आणलेला नाही, बांधलेला. लक्ष द्यायला नाही. असं 1000-1500 रुपये किंमत असती, पण ती वर्ष 2 वर्ष त्याला काहीच होत नाही. मग माणसाची म्हणते तुला खेटरानं तोंड हानी. खेटर म्हणजे बुट नाही, खेटर म्हणजे जोडा. लक्ष द्यायला लागले त्याला खेळे असते कसे. लक्ष द्यायला लागले का? मग ती काही अवलादी असले असतात, तिरकस असतात. बरोबर आहे का नाही महाराज? मग त्याला नालाचा जोडा लागत असतो. तुकोबरायचा नालाचा. तुकोबरायची भाषा सौम्य. नाथ महाराजांनी नालाचा जोडा वापरला. नाथ महाराज म्हणले देवपूजा करायला. तुम्ही काय करायला? हो काय करायला? देवपूजा करायला. स्वतः देवाच्या तोंडातले शब्द स्वतः नाथ महाराजांनी लिहून ठेवले. देवपूजा चालू आहे. अंधारात संत आले. कोण आले? संत आले. आणि चौकदाराने येऊन सांगितलं मी तुम्हाला. काय ओ पाटील काय करायला लागलात? म्हणले देवपूजा करायला लागलो. दारात ती महाराज लोक आले. असा म्हणावं तिथं वाट्यावर त्यांना माझी देवपूजा झाली मग बोलतो. काय म्हणले भगवान बघा आता नालाचा जोडा. भगवान म्हणले नाथ महाराजांनी लिहून ठेवलं. देव म्हणले त्या साधूची पूजा न करिता. कोणत्या? हा त्या साधूची पूजा न करिता भगवान म्हणतात जो माझी पूजा करी तत्वता तेने मज उरी हानितल्या लाता के तू माझ्या घाता प्रवर्तला. भगवान म्हणतात ती देवपूजा संतांची सोडून जर माझी पूजा करीत असेल तर ती पूजा नाही. त्यानं मला उरावर, उर म्हणजे छाती, छातीवर मला लाता मारल्यासारखं होते. ऐकायला लागलं ध्यान देऊन का? कसं तरीच व्हायला लागले. हा ऐकायला लागलात ना का? कसं तरीच वाट नाही ना? हा मग काय नाही. हा इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. याचा अर्थ जगात सगळ्यात महत्वाची सेवा जर कोणती असेल तर संत सेवा आहे. त्याला फार मोठी किंमत आहे. अहो तुमचं पोरग कलेक्टर झाले हो, बापाला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद संताची सेवा केली होती मला होतो. पुत्राच्या विजय आणि पिता सुखावत जाय कैसे पूजिता वैष्णव आणि सुखे संतोष तू देव. अलग लक्ष तुमच्या. म्हणजे देव सुद्धा कशानं समाधानी होतो? बोला की संताच्या सेवेने. संत सेवा म्हणलं देवाला काही भानच राहत नाही महाराज. देव मनातून त्यांची सेवा करणार आणि जी त्यांची सेवा करते ती देवाची लाडकी असते. नावर आहे ते प्राणा परुते आवडते मज निरुते. कोणते? जे भक्त चरित्राते प्रशंसिती. अर्जुना जे भक्ताची सेवा करतात, चरित्राचं चिंतन करतात ते मला माझ्या प्राणापेक्षा जास्त आवडतात. याचा अर्थ सगळ्यात किंमत महत्वाची जर काय असेल तर संतांच्या सेवेला किंमत आहे. पण संत सेवा एवढी तोला मोलाची असल्यामुळे तुकोबाराय जाणीवपूर्वक शब्द वापरतात शेवटच्या
थोडी महाग माणसं आहेत पण चांगली काय काय सांग पैसे जातात पण सिनी येत नाही बरोबर आहे. शिवभोळा चक्रवर्ती तू ही माय मही चुलती किती बी असली 200 रुपये रोजानं किती बी मिळतील काय कामाची लक्ष द्यायला लागले का नाही. महत्वाची सेवा कुणाची तीच म्हणालो संतांची सेवा सगळ्यात महत्वाची. मग संत सेवेला जर आगळी वेगळी किंमत असेल तर तुकोबाराय म्हणले कसे देवाच्या आवडीचा विषय बी संताची सेवा कुणाची देवाची सेवा आणि स्वतः देव करतो ना सेवा. मी प्रमाण दिलं ना घाली दंडवत उजळण्या स्वतः देव जर सेवा करत असेल तर तुम्ही आम्ही सेवा करायची काही अडचण नाही का नाही. तुकोबाराय शेवटच्या चरणात म्हणते काय तुका म्हणे संत सेवा कोणती सेवा संत सेवा आणि भाषा चकारात्मक आहे कोणती हेची देवा उत्तम चकार लावलाय तर व्याकरणातले कोणी भुकते असतील त्याची जाणीव असेल कुणाला तर त्याला कळत काय चकार लावून. माझा विषय थोडासा व्याकरणातला आपल्याला माहिती असावं सरच आहेत का मग काय अडचण नाही बरोबर आहे. हा मग जुळतंय काय अडचण नाही. भाषा चकार लावून चकारात्मक आहे काय हेची देवा उत्तम हीच सेवा देवाला आवडते दुसरी सेवा देवाला आवडत नाही. कोणती सेवा संत सेवा आणि स्वतः देव त्यांची सेवा करतो. काय झालं दिंडी पंढरपूरला निघाली आणि पंढरपूरला दिंडी निघाल्याच्या नंतर सगळी माणसं पंढरपूरला निघाली आणि एका महात्मा बी पंढरपूरला निघाला. बायकोला सांगितलं मालकीन पंढरपूरला चाललोय वारीत चाललोय आणि येऊ का. त्यावेळेला बायकोनं सांगितलं जायचंय ते जा अडचण नाही. महात्म्याचं नाव तुमच्या लगेच लक्षात येते आता जायचंय त्याचा अडचण नाही पण माझं बाळात पण जवळ आलेलं आहे महिना 15 दिवसात वर आलेलं आहे आणि तुम्ही जा अडचण नाही पण वाटाला तुमची बहीण राहती बहिणीला म्हणा वहिनीनं बोलवलंय. महात्म्याचं नाव चोखोबार आहे सांगतो म्हणले चोखोबार आहे आणि जी दिल्लीत गेले जी रंगले महाराज असो ऐसा कोठी आठवची नाही आणि देहीच विदेही भोगदशा काहीच नाही. रंगून जी गेले ती मिळच नाही ना. काय मी म्हणलो होतो येताना फोन लावतो पाऊस आपलं ते हे मी म्हणलो होतो गड्या निरोप देईन पण ती काही आता ध्यानात राहिलं नाही. पण इकडे लक्ष द्या चोखोबार आहे दिल्लीत रंगले पण ज्याची खरी सेवा होय काय त्याच्या जीवा त्याला भीती बाळगायची काय काम आहे. हा अहो सर मनातून जर ओरिजिनल सेवा असेल कुठल्या बी गोष्टीत ओरिजिनल जर असेल आकार नाही त्याला डरते वो लोग है जो पाप करते हैं. लक्षात आलं का नाही. आज्याला काय भीती ओरिजिनल सेवा होती हजारे महाराज त्यांची मग काय भीती गरज आहे का काही नाही. आणि मग इकडं जगाच्या मालकानं रुक्मिणीला बोलिलं पहिल्यांदा गरुडालाच बोलिलं. गरुडा इकडे म्हणले का बरं कशासाठी सांगावे हुकी आली का मला कमाया गोळ्या संपल्या नाही तू का म्हणे संत सेवा ह्याच्यासाठी चालले. हा कुणाला म्हण लोक म्हणायचे अरे वो कहा जा रहा है असं होऊ नये बरोबर आहे. कारण विषयांतर होता कामा नये. वक्त्याला तेवढं भान असलं पाहिजे की आपण जो विषय निवडलाय त्या विषयाच्या संदर्भानं बोललं पाहिजे. लेकरं थोडे बघा लेकरं बघा इकडे लक्ष द्या माझ्याकडे. कुठवर आलता आता सर गरुडाला बोलून घेतलं. माणसं महाग बी आहेत की जाणकार आहेत बरोबर आहे का नाही. हा काय सत्यात नाकात मोती काय महाग बी आहेत बरोबर आहे का नाही. हा महाग नाही तर असे कसे वगैरे हा अनुभवी कुणा विशेष म्हणजे लक्षात आलं का नाही. आमचा धंदा तर असा असतं ह्याला त्याच्यावर त्याला ह्याच्यावर घालायचं पैसे घेऊन निघून जायचं. लक्षात आलं का नाही. जाऊ द्या विनोदाची भाषा सोडून द्या. पण एक आहे मला पहिल्यांदा चालू माणसं जाणकार दिसायले बरोबर आहे का नाही. ह्याच्यातली माहिती असलेली माणसं आहेत नाही तर मी असा एवढा दगड ठुत नाही महाराज. लक्षात यायला लागलं का मी आपलं गुलट्या हाणून जाणारा माणूस. भाषा कळायली का माझी तुम्हाला. आऊत म्हणा तुमच्याकडे काय म्हणते आऊतच ना. मी असा गुलट्या हाणत असतो बरोबर आहे का नाही. जमीन जर अशी तसली दिसली रानमाळाची तर मग काय नाही अशी बैल पळवीत नेत असतो मी. काय जरा अशी भिजलेलं रान जरा ओरिजिनल दिसायला की मी निष्ठा उभा राहत नाही उभा राहून दगड ठेवत असतो. लक्षात यायला लागलं का नाही. ही रान म्हणजे निबर रान आहे म्हणजे ही रान
दगुठ्यासारखं रांग दिसायले बरोबर आहे का नाही माणसं जाण काही का असं माझ्याकडे लक्ष द्या मला आधी पंचायत पडली अरे डोंगरात आता हे आपलं काही कळत का नाही यांना देव जाणे महाराज मी जास्त लांब जातच नाही खरं सांगतो जळगाव वर्धा तिकडं कुठं कोकणात बिकणात मला रोज 100 फोन असतील पण मी जातच नाही आपली भाषा त्यांना कळत नाही मग पैशापेक्षा मानसिक समाधान मी मिळालं पाहिजे माझी अशी वैयक्तिक इच्छा असते मी लांब जातच नाही मी आपलं नगर दौंड श्रीगोंदा जय झालं तर नाशिक येवला ते भाग जरा बरा आहे ऐकण्यासाठी इकडे श्रीगोंदा 1 नंबर आहे लक्षात आलं का नाही जाणकार परभणी हिंगोली बीड जालना बस आपलं लांब जायचं नाही पुण्यामध्ये कधीतरी गेलं तर जास्त काही नाही माझ्याकडे लक्ष द्या मी आपलं साधारण माणूस आहे म्हणजे काय आपलं काही हे नाही काय नाही असं काही लय हाव पावन लय हे म्हणले कपडे बदलायचे अरे म्हणलं 3 दिवस झाले हेच आहेत कुठं बदली तर सांगा लक्षात आलं का नाही हा अशी माणसं माझ्याकडे लक्ष द्या आपला मुद्दा आपला विषय काय चालू होतं गरुडाला बोलून घेतलं गरुडा इकडे म्हणले कसं आहे चोखोबा आहे दिंडीत निघालेत आणि त्यांच्या बायकोचं बाळात पण आपल्याला करायचे गरुड आगाव बोलायला गरुड म्हणला असं करा रुक्मिणीला पाठवून द्या आता बाळात पण करायचं म्हणल्यावर कोण लागते बाई लागते रुक्मिणी देव म्हणले गरुडा रुक्मिणी जाईल का सांगून तर बघा म्हणला बनी तो बनी नाही तर परभणी त्याला काय लागेल बरोबर आहे सांगून बघायला काही अडचण नाही का म्हणले सांगतो गेले आणबर बोलून म्हणले आणि गेले गरुडानं हाक मारली आई साहेब ओ आई साहेब चला तुम्हाला देवानं बोलिले रुक्मिणी म्हणली मय देवानं बोलिले थांब मला मेकअप करू दे गरुड म्हणला मेकअप नाही दारात पिकअप आले चला लवकर गडबड आहे चला कशाचं मेकअप पण काय चला अवसर टाकलं पिकअप मध्ये म्हणजे असं मी म्हणायला लागलो लक्षात आलं का नाही रुक्मिणी आई साहेब देवाच्या समोर आल्या हात जोडले आणि हात जोडून देवा मला बोललो का म्हणले हो काय काम काय नाही म्हणले माझा एक भक्त चोखोबा आणि त्याच्या पत्नीचं बाळात पण करायचं तुला जावं लागतंय बायकोनं सांगितलं रुक्मिणीने सांगितलं देवा असल्या कामासाठी मी काही तुमच्या संग लग्न केलेलं नाही बोला की असल्या कामासाठी मी तुमच्या संग लग्न केलेलं नाही बायात असतात महाराज लईच महाराज अहो त्यांच्यासारखी जजमेंट बोलण्याची आपल्या बापाला नाही कळतच नाही महाराज हो एका जणाने सासूनानं सांगितलं आत्या म्हणतात ना आत्या मला 100 रुपये द्या म्हणे का मला ब्युटी पार्लरला जायचं आणि केस सरळ करायचे तर केस काय करायचे नीट आहे का माझे विनोद 4G असते केस सरळ करायचे तर ती म्हणली अगं त्याला काय तिकडे जायची काय घरीच कर की अहो ती म्हणली आत्या घरी नसते होत सरळ ती म्हणली हो मोह आता खानदान सरळ केलं सर केस व्हायला सगळं खानदान सरळ केलं सांग केस सरळ होत नसते इकडे लक्ष द्या माझ्याकडे आजच लॉन्च केला बरं काही लक्ष आलं का नाही इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल गरुडानं सांगितलं आई साहेब चला आल्या देवा म्हणले हो रुक्मिणीनं सांगितलं देवा बरं मी संत सेवेसाठी सांगायला असल्या कामासाठी मी लग्न केलेलं नाही देव म्हणले ठीक आहे अर्धा तास रुक्मिणी बसली आणि अर्ध्या तासानं सांगितलं देवा समजा मी नाही गेले तर तुम्ही काय करता देवानं सांगितलं रुक्मिणी एवढं काही टेन्शन घ्यायसारखं काही नाही स्वतः मी जाईन अहो रुक्मिणी हसायली म्हणली देवा काही वाटतं का म्हणले का अहो बाळात पण करायचं आणि त्याला बाई लागत असतं देव म्हणली मी होईन की अनंतावतार घेशी भक्ता कारणी आणि कमवाळू कृपाळू दिना लागी माझ्या जगाच्या मालकानं नाकात नद घातली कपाळाला कुंकू लावलं नवरी अशी साडी घातली आणि जाऊन हात मारले लक्षात आलं का नाही महाराज किंगरी आवाजाची गाय काही ती त्याच्यामुळे मान मान्यता बी तेवढीच आहे
आणि ह्यांच्याकडे कले बरोबर स्वभावाची जोडले गोड आहे ह्यांच्या. लक्षात आलं की नाही? आता थोडं कमी जास्त कसं आहे, नारड्यावरच सगळं जीवन असल्यामुळं माणूस माईकवर कमी जास्त राहतं यार, हे असं नाही तसं नाही, पण स्वभावाला दिलदार माणसं आहेत. लक्षात आलं? काही नाही महाराज, थोडी तुम्ही चांगली व्यवस्था केली ना, आम्ही भाजी भाकरीवर राहणारी माणसं, फक्त थोडी व्यवस्थित आहे. लक्षात आलं का नाही? इकडं लक्ष द्या. हा काय हा जगाच्या माझं काय व्हायलंय, दुधाचं देहातच राहत नाही, हिरवट झाले. लक्षात यायला लागलंय का नाही? माझा असा गोंधळ होते जरा. आणि ते काय होते सगळं माझं काय असं ठरवून नसते, असं की प्रमाण जसे चलते तसं चलत राहायचं आपलं पुढं. लक्षात आलं का नाही? चोखोबाराच्या बहिणीचं रूप धारण केलं देवानं. बरोबर आहे का नाही? चोखोबाची बहीण झाला शारंगधर आणि थाप टाकली वहिनी दारुगडावर. चालवी कशी लावली, जशी हात मारली असेल तशी. काशी मारली असेल का? वहिनी दारू उघडतेस का गो? अगं प्लीज उघड ना, किती वेळ झाला अगं मी उभी आहे, प्लीज. अशी मारली असेल का? अशी मारली असेल ना, वहिनी दारू उघडा. आवाज दिल्याबरोबर दारू उघडलं. आणि काय म्हणली चोखोबराची पत्नी माहिती का? बरे बाई तुम्हा देवाने धाडिले, पती माझे गेले कोण्या गावा. बरं झालं बाई वंच, तुम्हाला देवानं धाडलं. कुणी धाडलं? देवानं धाडलं. बरं कुणाला म्हणायली? हा देवालाच म्हणायली ना. बरं झालं तुम्हाला देवानं धाडलं. आता ऐका, इतिहास माहिती तुम्हाला, पण मला मुद्दा सांगायचा आहे. इकडं वारीस संपली, इकडं बाळातपण झालं, मुलगा झाला, नाव कर्म मेळा ठेवलं, वारीस संपली. चोखोबर आहेत प्रदक्षिणा झाल्या ध्यानात आलं काय, मी बहिणीला सांगतो म्हणलं होतं, कुठं ध्यानात राहिलं. आणि घरी गेली गडबडीने. चोखोबर आहे गावाकडे निघालेत. म्हणलं की देवानं सांगितलं वहिनी लेकर बाळ माया उपाशी झालं बाळात, पण आता तुमचं तुम्हाला येते मी. तिनं सांगितलं वंच ती साडी चूळ नग माय, माझ्या घरी नवरा उपाशी असेल, मला जावं लागेल, घराच्या मागे जाणं गुप्त होणं. चोखोबर आहे गेले की वहिनीनं बायकोनं सांगितलं आत्ताच तुमची बहीण बाई गेली. साडी चोळी करायची म्हणलं तर थांबल्याच नाही. चोखोबर आहे म्हणले म्या काही निरोप दिलेला? अहो म्हणल्या महिनाभर इथंच होत्या. खात्री करण्यासाठी गेले तर बहिणीने सांगितलं हे बघ दादा तुझा काही निरोपच आला नाही, त्याच्यामुळे मी बी काही आले नाही. माझ्या चोखोबरायला जी कळायचं ती कळालं. डोळे भरून आले. पांडुरंगाच्या दरबारात उभे राहिले. मंदिरात तर प्रवेश नव्हता. आता का नव्हता हे सांगायला लावू नका. बरोबर आहे का नाही? आता बोलणं म्हणजे प्रमाण सांग. एक जणांना प्रमाण म्हणलं जोहाराचं तरी बी आमच्या महाराजावर केस झाले. हे बोलणं राहिलं नाही. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे मी ती लावूच देत नाही. बघा आता अशोकरावने आग्रह केला म्हणजे लाईव्ह थोड्या वेळाने, तर म्हणजे आपलं असलं आगळ पगळ हातभर इकडे हातभर तिकडे बोलणं, आणि ती माणूस बी चांगला आहे म्हणले मी व्यवस्थित. लक्षात आलं का नाही? इकडे लक्ष द्या. चोखोबरायला मंदिरात जा प्रवेश नव्हता. का नव्हता कळालंय का तुम्हाला? पण हा मग काय नाही, मंदिरात प्रवेश नव्हता. बाहेर उभा राहिले. डोळे भरून आले आणि सांगितलं देवा एवढं नीच काम तो माझ्या जीवनातलं का केलंस? देवानं नजर चुकवली, ब्राह्मणाची विटेवरून उडी मारली, चोखोबराच्या गळ्यात मिठी मारली, डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं चोखा अरे तुझ्यासारख्या साधू संतांची सेवा करणं मला मनातून आवडते. दिंडी चालली होती, तुकोबरा प्रदक्षिण करीत होते, लांबून बघत होते कसं कसं चाललंय ते. देव म्हणले चोखा तुझ्यासारख्या संतांची सेवा करणं मला मनातून आवडते. तुकोबराने तसाच फोटो काढून घेतला आणि गाथ्यात छापला. तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम. लक्षात आलं का नाही? ही सेवा देवाला उत्तम आहे, ही सेवा देवाच्या आवडीची सेवा आहे. कसं असतंय आता संत सेवा उत्तम आहे. बरोबर आहे का नाही? संत सेवा महत्वाची ही गरजेची आहे. पण जीवनात तुकोबराय म्हणले संत सेवेला एवढी किंमत आहे की आमच्या जीवनात संत सेवा एवढी महत्वाची. देव जर संताची सेवा जर करत असेल तर आमच्या बी जीवनात जी काय असेल ती संत. आमच्या बी जीवनात माघार नाही. आमच्या जीवनात जे काय असेल ती संत. आमच्या जीवनात हे बी संत आणि आमच्या जीवनातले तो बी संत. पहिल्याच्या हे तो
आम्हाला बी आमच्या जीवनात काहीच करायचं नाही, जे असेल ती संत हे तो एक दुसरीकडे नाही. संत कुणाच्या ठाई, ठाई म्हणजे पाय, कुणाच्या ठाई संताच्या, जे असेल ते आमच्या कुणाच्या पायावर आहे, संताच्या पायावर आहे. आता कसं आहे, आता हितपर्यंत तुम्हाला कळालं असं, पण आता हे तो ही का भानगड आहे, असं काहीतरी नाव घ्या ना की ही आमचं संताच्या पायावर, हे आणि तो संता ठाई, हेचा तोचा अर्थ कळायलाय का? तुम्ही हो म्हणाल तर नाही म्हणा, हो म्हणला तर पुढचं सांगाल, नाही म्हणलं तर समजून सांगा. हा मग सरळ सरळ ना, असं जर माघार घेत जाल थोडी. लक्षात आलं का नाही? इकडे लक्ष द्या. आता हे आणि तो आणि एक ही नेमकी काय भानगड आहे? ताईत बसा, ताईत बसा. हो सर ताईत बसा, दिल्या अंगाने कळत नाही, ताईत बसा. ऐका आता हे आणि तो काय, ऐका आता, आता जी होईल ती होईल. ऐका आता काय उघडलं की बरोबर आहे का नाही? ऐका, तुकोबारायांनी दर्शक सर्वनामानं याची सिद्धी केली. व्याकरण परिभाषेमध्ये, व्याकरणामध्ये महर्षी पाणिनी व्याकरण लिहिलेलं आहे. बरोबर लक्षात आलं का नाही? हा. आणि कोणतं सर्वनाम सांगितलं? दर्शक. सर्वनाम कोणतं? दर्शक. आता दर्शकाची व्याख्या काय होती? दर्शक किम नाम दर्शका, दर्शकाची व्याख्या करत असताना दिक दिशां दर्शयती एन सह केन सह, दिक दिशां दर्शयती एन सह नीती नाम दर्शक. म्हणजे काय? मराठी अर्थ असा होतो, दाखवून देण्याचं जे काम करतं त्याला दर्शक म्हणतात. कशाचं काम करतं? दाखवण्याचं. आता ह्या दर्शकात दोन प्रकार. दर्शकात प्रकार किती पाडले? दोन. व्याकरणकारांनी कोणते कोणते? नीट ऐका. दर्शकात दोन प्रकार. एक आहे दूरदर्शी दर्शक सर्वनाम आणि दुसरं आहे समीपदर्शी दर्शक सर्वनाम. मुळातच शब्दाच्या जाती, शब्दाच्या जाती हा काय पूर्वी काही माहिती का? 8. बरोबर आहे की मग म्हणतात नाही? बरोबरच आहे. लक्षात आलं का नाही? हा शब्दाच्या जाती 8. 4 वे जाती, 4 अव्यय जाती. सर बरोबर आहे का? 4 वे जाती, 4 अव्यय जाती. नाम सर्वनाम क्रियापद विशेषण, नामाऐवजी येणाऱ्या शब्दा सर्वनाम असे म्हणतात. कळायला लागले? हा तर थोडं लक्ष द्या. माझ्याकडे कसं कीर्तनकार पाहिला शिक्षक पाहिजे, त्याच्याशिवाय श्रोतेली कळत नाही. लक्षात आलं का नाही? त्याच्या अंगात कोणता गुण पाहिजे? शिक्षकी गुण पाहिजे. आता बघा, मूळ काय? दर्शक. मूळ काय? सर मोबाईल ठेवून द्या, हे ऐका. हा हे ऐका मला उत्तर देत चला. हा येऊ द्या, ठेवून द्या. हे बघा इकडे लक्ष द्या. आम्हाला बी येत ना, तुम्हाला थोडीच येते, आम्ही पण करून ठेवला. इकडे लक्ष द्या. आता बघा, मूळ काय? दर्शक. मूळ काय? दर्शक. दर्शकात प्रकार किती पाडले? 2. एक दूरदर्शी आणि दुसरा समीपदर्शी. त्याच्यात लिंग वाईट छेद करायचा, पदच्छेद करणे म्हणतात त्याला. कसा? हा ही हे समीपदर्शी, तो ती ते दूरदर्शी. कळायला लागले? आता लिंग वाईज पाडा. हा पुल्लिंग वाची, हा पुल्लिंग, लिंग कोणतं? पुल्लिंग. बरोबर आहे का नाही? आणि दर्शकामधला समीप. लक्षात आलं का नाही? लिंग वाईज हा पुल्लिंग वाची समीपदर्शी, ही स्त्रीलिंग वाची समीपदर्शी आणि हे नपुसक लिंग वाची पण समीपदर्शी. तो पुल्लिंग वाची पण दूरदर्शी, ती पुल्लिंग स्त्रीलिंग वाची पण दूरदर्शी आणि ते नपुसक लिंग वाची पण दर्शकामधला दूरदर्शी. आता लक्षात आलं का तुमच्या? आता ह्याच्यात थोडस खेळा. आता बघा, आता तुकोबारायांनी जो शब्द टाकलेला इथं, तो कोणता शब्द टाकलाय? पाहिला हे. पहिला शब्द काय? हे. मग आता हे शब्द सर्वनामातला कोणत्या सर्वनामात मोडतो? दर्शकात मोडतो. पण दर्शकातला कुठला? समीपदर्शी. बरोबर आहे का नाही? समीपदर्शी. आता उदाहरणार्थ केलं व्याकरणकारांनी. कसं केलं? हा ही हे. लक्षात आलं का नाही? हा माई, ही घोंगडी, हे टाळकरी. समीप का दूर? समीप. ही ती गाडी, तो बंगला,
ते झाड दूर म्हणजे लांब आहे त्याला दूरदर्शी आणि जवळ आहे त्याला समीपदर्शी. मग आता इथं पहिला शब्द काय हे. मग हे शब्द दर्शकात कुठल्या सर्वनामात बसायला आहे? समीपदर्शी दर्शक सर्वनामात. आणि समीप म्हणजे जवळ. समीप म्हणजे जवळ. म्हणजे हे शब्दानं तुकोबाराला सांगायचंय आम्ही जवळ आहे. हे शब्दानं काय सांगायचंय? जवळ आहे. आता हेच अर्थ काय निघाला? जवळ. पण हा झाला कच्चा माल. हा कसला माल झाला? कच्चा माल आहे. ओरिजिनल. आता ही कपडे कपडे ही कच्चा माल नाही, ही पक्का माल आहे. हा कापूस कच्चा माल. कळायला लागलं का? काही रेशमी कपडे बरोबर आहे का नाही? रेशमाचे ती जी असते थोडे थोडे ती कच्चा माल झाला. पण ती कच्चा माल उचलायचा आणि एका मशीनीत नेऊन टाकायचा, मग त्याचा पक्का तयार होतो. मग आता इथं व्याकरणाने अर्थ दिला कोणता? हेच अर्थ. हे बघा एक ध्यानात ठेवा, कीर्तनकाराचा मुख्य पाया व्याकरण. लक्षात आलं ना? त्याला अर्थाची फोड करता आली पाहिजे. अचानक जर एखाद्याने एखादा प्रश्न विचारला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. आणि व्याकरण असे की व्याकरण जगातल्या कुठल्याही शब्दाचा अर्थ देतं आणि कुठल्याही ग्रंथाला अगोदर व्याकरणाकडून अर्थ घ्यावा लागतो. म्हणून संस्थेची पद्धत आहे. पहिल्यांदा बसल्या बसल्या पहिले 2 पुस्तकं शिकवली जातात भांडारकराची. कोणती पुस्तकं? भांडारकराची. भांडार तुमच्या ते कामाचं नाही. ऐका हो काय मला काय हो ना. भांडारकराची पुस्तकं म्हणजे ती पहिल्यांदा व्याकरण शिकवलं जातं. लक्षात आलं का नाही? हा मग आता माझ्याकडे लक्ष द्या. कुठवर आलं आपलं? समीपदर्शी. बरोबर आहे का नाही? मग हे जो शब्द आहे तो समीपदर्शी आहे. आलं का लक्षात तुमच्या? मग आता माझ्याकडे लक्ष द्या. हे कच्चा माल व्याकरणानं दिला आपल्याला. आता ह्या पक्क करायचं असलं हेच अर्थ जवळ निघाला. हेच अर्थ काय निघाला? जवळ निघाला. मग आता ही उचलायचा माल कच्चा आणि संतांच्या मशनीत नेऊन फेकायचा, मग ती त्याला पक्क करणार. मग आता ही जवळ अर्थ निघाला. पण कशाच्या जवळ? त्याला संतांनी पक्क केलं परमार्थाच्या जवळ. कशाच्या जवळ? परमार्थाच्या. आता कशाहून? त्याला प्रमाण देतो ना. असं बोगस कसं जमून? बरोबर आहे का नाही महाराज? बोगस कीर्तनकारानं बोलू नये. त्याच्या बोलण्याला पुरावा असावा. काय असावा? पुरावा नसल्यावर महाराज जिता पुरावा. कळायला लागले का माझं बोलणं? पुरावा नसल्यावर महाराज जिता पुरावा. पण पुरावा असल्यावर का पुरावा हे नसलं कळल्यावर तुम्हाला पुरावा. कळायला लागलंय का नाही? कशाला पुरावा? ऐका आता पुरावा माझ्याकडे लक्ष द्या. पुरावा द्यावा लागेल त्याला. परमार्थ महाधन जोडी देवाची शब्द आहे का महाराज? वावया जतन हे उपाय लाभाचे. म्हणजे हेच अर्थ निघतो परमार्थ. हेच अर्थ. जवळ निघाला कच्चा माल. कशाच्या जवळ? परमार्थाच्या जवळ. म्हणजे हेचा सरळ अर्थ निघतो परमार्थ. हेच अर्थ काय काढला आपण? परमार्थ. बरोबर आहे का नाही? आता घ्या तो. हेचा अर्थ कळाला. हेचा अर्थ काय? हे परमार्थ. मी सांगतो मोठ्याने म्हणा. हेचा अर्थ होतो परमार्थ. हेचा अर्थ काय? अरे बोला मोकळे म्हणून आवाज येऊ दे. हेचा अर्थ काय? जेवायला हाही आवाज येऊ द्या, काही काळजी नाही. आवाज मोठ्याने आला पाहिजे. हे शब्दाचा अर्थ काय? परमार्थ. ओके फायनल झालंय. आता घ्या तो जो शब्द आहे कीर्तन करायला शब्दाचं ऑपरेशन करता आलं पाहिजे. जो अभंग निवडलाय त्याच्या. बरोबर आहे का नाही? तो जो शब्द आहे तो शब्द आता ह्या सर्वनामातला कुठं मोडायला लागलाय? दूरदर्शी. आता दूरदर्शी मध्ये आता तो शब्द आहे तो म्हणजे दूरच दाखविणार आहे. बरोबर आहे का नाही? मग आता हेच अर्थ निघाला परमार्थ. तोच अर्थ काय माहिती का? तोच अर्थ काय माहिती का? माहिती का तुम्हाला? हलकट तो संसार. हलकट तो संसार. हलकट तो संसार. हलकट तो संसार. फलकट तो संसार. फलकट काय? फलशोप यस्य कटकाट यती यस्य सह फलकटः. म्हणजे फळाच्या वरचा भाग कापून टाकल्याच्या नंतर खाली जे निरर्थक राहतं त्याला फोलकट म्हणा किंवा टरफल म्हणा किंवा फोलकट म्हणा किंवा फलकट म्हणा. लक्षात आलं का नाही?
बिना कामाचं जे आहे त्याला फलकट म्हणतात. संसार बिना कामाचा आहे आणि नुसता फलकट आहे असं नाही, तो फलकट असल्यामुळं तोय आम्ही त्याच्या दूर आहे. आता बघा, हे ना परमार्थाच्या जवळ आणि तो न तुकोबर आहे संसाराच्या दूर आहे, लांब आहे. फलकट किंवा हे परमार्थ, तो संसार. ज्ञानोबराच्या दुसऱ्या अध्यात्मिक वयाला ज्ञानोबरायांनी मदनाचा दृष्टांत दिलाय. मदन कळल का तुम्हाला? कोणाला जुन्या लोकांना कळल अशा बरोबर तुम्हाला मदन आठवते का? हा, खळ्यातलं आठवते का? मिरच्याच्या खळ्यावरच नाही, हा, ही ध्यानात ठेवा, लक्ष द्यायला लागले का नाही? मदन आठवते का तुम्हाला? बाबा तुम्हाला आठवतच असं जुन्या लोक मदन. हा, काही अडचणच नाही ना, हिने कधी फेटे ना जुने दिसाने नवे, लक्ष द्यायला लागले का नाही? हा, जॅकेटवाल्या महाराजाला कळत ही मदन. मदन म्हणजे खळ म्हणजे खळ नाही, त्याच्या 2-4 प्रकार. खळ वेगळं, रास वेगळी, मदन वेगळं, कुशी वेगळी, गुढी वेगळं. लक्ष द्या, हे वेगळे प्रकार आहेत. आता बघा, मदन कशाला म्हणायचं? प्रक्रियापूर उपनीनं म्हणतात का उधळीनं? उपनीनं. उपनायची प्रक्रिया पूर्ण झालेली आणि जे धान्य पडलेले त्याला काय म्हणतात? धान्याची रास म्हणण्याची पद्धत आहे. बरोबर आहे का नाही? अशी खुबड्या लावल्या, खुबड्या कळते का तुम्हाला? खुबड्या लावलेल्या आहेत. वावडी थोडी, आता बटन लूज आहे त्याला मी काय करू? बरोबर आहे का नाही? वावडी लावलेली आणि ती मांडला आणून तिथं आमचं आता काय करायचंय? खळ ती सगळं आणून ठेवलं की आता काय चालू आहे आमच्या घरी? खळ चालू आहे, प्रक्रिया चालू आहे उपनायची, त्याला खळ म्हणा. प्रक्रिया उपनायची पूर्ण झाली त्याला रास म्हणा. आणि मळून ठेवलंय, मळणं कळतं का? मळून ठेवलंय, फक्त उपनायचं राहिलंय, त्याला मदन म्हणा. लक्षात आलं का नाही? ज्ञानोबरांनी दृष्टांत दिला. बीज भूस एकवट, काय? बीज भूस एकवट, उफनिताची राहे घनवट. शब्दाक लक्ष द्या. उडे ते, हे नाही ते, लांब जवळ नाही, कुस्तावत असती. कळायला लागलंय का नाही? उडे ते फलकट जाण आले, हा झाला दृष्टांत. आता त्याला जोडून सिद्धांताची ओवी. तैसे विचारिता निरसले, आईसे नाही तैसे, दूरदर्शी. तैसे विचारिता निरसले, तेथ प्रपंच ते सहज सांडवले. सगळं दूरदर्शी, हा. तेथ प्रपंच ते सहज सांडवले आणि मग तत्व उरले ज्ञानी अंशी. याचा अर्थ एकच आहे, हे न तुकोबर आहे परमार्थाच्या जवळ आहेत आणि तो न तुकोबर आहे संसाराच्या दूर आहे. अर्थ लागायला लागलाय का? हे तो. आता हेच अर्थ एकदा मी सांगतो तुम्हाला, डबल सांगायचा आहे. हेच अर्थ परमार्थ आणि तोच अर्थ संसार. हेच अर्थ काय? परमार्थ. तोच अर्थ मोठ्याने महिला पुरुष सहित सांगायचं. हेच अर्थ काय? आवाज आहे ना, व जेवायला आहे म्हणून सांगायला. हेच अर्थ काय? तोच अर्थ संसार. मग तुकाराम महाराजाला म्हणायचे हे. आता याच्यात एक सूत्र आहे सर, व्याकरणामध्ये सूत्र आहे. काय असं सूत्र आहे? एकदा का सर्व नामाचा अर्थ कळाला, वाक्य पुन्हा ऐका. एकदा का सर्व नामाचा अर्थ कळाला की ते सर्व नाम टाकून द्यायचं आणि त्याच्या अर्थाला घेऊन चालायचं. कशाला घेऊन चालायचं? अर्थाला. आता हेच अर्थ काय? परमार्थ. तोच अर्थ काय? संसार. आता आपल्याला नावं कळालीत नाही, ह्यांचे नावं कळाल्यावर त्यांच्या नावाशी घेऊन देणं नाही, अर्थाला चालायचं. हे व्याकरणाची भाषा. अण्णा नाव आहे एखाद्याचं. काय नाव आहे? अण्णा. आणि म्हणजे तो पण नाव त्यांना काय म्हणते? अण्णा म्हणते समजा. आणि मला कळालं काय त्यांचं, समजा तर तो अशोकराव आहे, तर तुम्हाला काही म्हणतात का? दादा म्हणते. बरोबर आहे का नाही? हा, आता मी काय म्हणणार? अशोकराव. मला जेव्हा कळलं काय ह्यांना दादा म्हणते, तेव्हा मी बरका दादाच म्हणणार का नाही सांगा? म्हणजे एकदा का ती मूळ कळालं की पुन्हा नावाशी घेणं देणार. आता घरचे लोक तुम्हाला दादाच म्हणणार का नाही? सगळे म्हणतात नाही. बरोबर आहे का नाही? हो, बायको सोडून सगळे दादाच म्हणत असते ना. लक्षात यायला लागलंय का नाही? नावाशी घेणं देणंच राहत नाही पुन्हा. आता सर ऐका बघा, आता आपल्याला अर्थ कळाला. हेचा अर्थ काय निघला आणि तोच अर्थ काय काढला? संसार. मग आता सर्व नामाशी घेणं देणं राहत नाही आपला. आता बघा, आता डबल विचारतो मी. हा, सांगा हे म्हणजे काय? परमार्थ. तो म्हणजे काय? संसार. आता अर्थ कळाले का? हा, डबल. चला आता मला सांगा, अभंगातला पहिला शब्द काय?
परमार्थ म्हणावं लागेल ना. आता ती आपल्याला सोडून द्यायचंय ना, अर्थ सोडून द्यायचंय ना, आपल्या अर्थ घ्यायचाय ना फक्त. अभंगातला पहिला शब्द काय? परमार्थ. दुसरा शब्द काय? संसार. अंदाजे तिसरा शब्द काय? तिसरा शब्द काय? यक. हे तो यक. म्हणजे पहिला शब्द परमार्थ, दुसरा शब्द संसार, तिसरा शब्द यक. तुकाराम महाराजाला म्हणायचंय आमचा परमार्थ आणि संसार दोन्ही मिळून यक. आता पूर्ण लक्षात आलं का नाही? आमचा परमार्थ आणि संसार दोन्ही मिळून कसा? यक. आणि दुसरीकडे एक नाही, संता ठाई. कारण मला प्रश्न विचारणारे जाणकार लोक, महाराज परमार्थ संसार कुठं एक होत असतो का? आणि जोर कुणी करायला गेलं तर तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का. शेवटी तो नरका माझी पडे. पंचन परमार्थ दोन दोन गोष्टी होतच नाही. एक तर परमार्थ नाही तर प्रपंच. बरोबर आहे का नाही? आणि जर करायला गेलं तर तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का. शेवटी तो नरका माझी पणे. किंवा प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निधानी न घडे त्यासी. परमार्थ संसार एक करता येतच नाही, कारण संसार आटमच वेगळा आहे. लय आटम वेगळा आहे महाराज. सम्यक प्रकारे श्रुसार येते नावाचा धातू त्याच्यात. कोणता धातू त्याच्यात? श्रुसार येते. किंवा दोन धातू त्याला लागले जातात. संसाराचा शब्द करत असताना प्रत्यय लावून दोन धातू त्याला लावले जातात. कसे लावले जातात? कतिक नावाच्या ग्रंथांतर्गत महर्षी पाणिनीचे हे सूत्रच आहे. काय? श्रुसार येते. सम्यक प्रकारे श्रुसार येते, अर्थात सम्यक प्रकारे संसरती. श्रुसार येते म्हणजे सरकत राहतो, आणि संसरती म्हणजे स्वतः बी सरकतो, दुसऱ्याला बी सरकीत राहतो. सम्यक प्रकारे संसरती इति नाम संसार. लागलं का? म्हणजे हे असला त्रासदायक समज. हे ना कुणाचं नीट केलंय आजपर्यंत? नाथ महाराज म्हणाले प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. अरे का लय धोरणाचं आहे का सांगा बरं महाराज. चांगले लांबच्या मिशावले माणसं बायांनी गार करून टाकले. आवाज काढू द्यायला म्हणून तर पुण्या मुंबईत मिशा ठेवायचं बंद करून टाकला. करण्या पोराने मिशा ठेवायचं बंद केलं. बायकोच बहिणा म्हणले मिशा का चेहरा बुडवायचं का? काय कामाच्या मिशा सांगा. येड्याचा वाद. सकाळी आमच्या बायकोला म्हणलं मला समजूतदार बाई बरोबर लग्न करायचं होतं. म्हणलं खावा भांडणं करतेस म्हणलं तू. समजूतदार बाई बरोबर लग्न करायचं होतं. आमची बायको म्हणली समजूतदार बाईनं तुमच्या संग लग्नच केलं नसतं. म्हणलं बस मला एवढंच ऐकायचं होतं. त्यांना धन्यवाद. बाकी ते दुरी आणून द्या, मी फाशी घेतो. आता काय नाही कळल्यावर करावं काय सांग. हो ना. परवा दिवशी मला म्हणली भांडे घासून घ्या. मला मी जिवत मारे. भांडे घासून घ्या. मी का कॅमेऱ्यावाला आहे का काय? समजायलीस काय म्हणलं तुम्हाला नेमकं सांग. सरपंच म्हणते मला हे सुडी नाव आहे. बरोबर आहे का नाही? समजायलीस काय का म्हणलं? भांडे घासून घ्या माझी जीवत मारीन म्हणलं. लग्न झाल्यापासून ऐकलं मोहबत नाही घरी. मोह तसलं नाही. हा एवढंच तू ऐक फक्त. तू पिपळा खालचा मुंजी आहे का? झालंय नाही म्हणायला नाही एवढंच. मला वाटलं काय आमच्या परस्पर झालं काय. बरोबर आहे का नाही? कारण ते मला माहित असल्यामुळे त्याचं घरचं हे ती मला माहिती सगळं त्याचं. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे माझ्या परस्पर कसं होईल. बरोबर आहे का नाही? लय ती चमकत आहे त्याच्या चेहऱ्यावरच. ह्याच्यामुळं चमकत आहे. बरोबर आहे का नाही? माणसाशी खरकावणे तो वाढून जाते महाराज. हा काही बी खायला असे हे अशी दिसते. बायाचा चाचका कमी का काय महाराज? चांगली आरी आणलीत माणसं बाया. बाईनं जर ठरवलं तर कसल्या बी माणसाला 25 वर्ष झालं. 25 लेकरं झाली. 2 लेकरं झाली. आणि लेकरं झाल्यापासून दोघं वेगळे वेगळे राहते. नवरा बायको दोन्ही माझ्या भावनेतले. मी म्हणलं हे खटकात मिटून टाकायचं. एक दिवशी बैठकच टाकली. जीव आहे आता दोघं मानणारे मला भावनेतले असल्यामुळं तिला बी बोलून घेतलं आणि ह्याला बी बोलून घेतलं. माणसं मी म्हणलं बाई म्हणणं काय? ती म्हणली महाराज माझं म्हणणं काहीच नाही, फक्त ह्याला एकदा वाकवायचं. ह्याला एकदा वाकवायचं, माफी मागायला लावायची. माझं म्हणणं काहीच नाही. पण त्याला विचारलं आश्रम तुझं काय म्हणणं आहे रे? म्हणला मी दुसरी करतो पण असलीला वाकत नसतो. काय असला वाईट धंदा
आणि काय करा सांगा मला. मी म्हणलं मी मारून टाकेन भांडे घासामध्ये. काय समजायचं म्हणलं तुम्हाला? लग्न झाल्यापासून आजपासून माझ्या मनावर चालायचं म्हणलं. आजपासून मी आधी धुणं धुणार मग भांडे घासणार. लक्षात आलं का नाही? जरा मवा पडायला होता मग फवारणी केली. काय अरे मग म्हणले काय रे ही हान हिन होऊन काही कळाना वळा ना थोडी फवारणी. माझ्याकडे लक्ष द्या. हे म्हणजे परमार्थ, तो म्हणजे संसार. आणि आमचा दोन्ही मिळून एक दुसरीकडे होत नाही. प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निधानी न घडे त्याशी. पण केला कसं असतंय? मशनी असतात. मशीन खतरनाक असली. काही मशनी निघाल्यात आता पापडी बी त्याच्यातच व्हायला, शेवाय बी त्याच्यातच व्हायला, ती सगळं एकत्रितच व्हायला का नाही मशीनीमध्ये. मशीन खतरनाक पाहिजे महाराज. हा मग एक मशीन आळंदीला, एक मशीन पैठणला, त्या अशा मशीनी येतात. कळायला लागलं का? ह्या खतरनाक मशीनीत महाराज. कसं आहे बरं, आता एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. आम्ही महाराज लोक गादीवर उभा राहतो. काय ए कांदा लसूण खाऊ उन्मादक पदार्थ तिखट अगदी नगद नाही के बरोबर वाली बात असं सांगतो का नाही सांगतो? समजा आम्ही सोडून द्या. संन्यासी ज्या वेळेला तुम्ही तारीख घेताना एखाद्या संन्यासी ज्याने घेतली असेल त्याला विचारा. ती संन्यासी पहिल्यांदा सांगते त्यांचा ड्रायव्हर आणि कांदा लसूण जमत नाही, तिखट जमत नाही, मीठ जमत नाही, असं ती सांगण्याची पद्धत असते. बरोबर आहे का नाही? हा म्हणजे ती खात नाही. माझ्याकडे लक्ष द्या. मग आता एवढा बेकार कांदा आणि एवढा बेकार लसूण जीव उचलला आणि एका संताच्या मशनीतून फेकून दिला तर कांद्यासारखा बेकार आटम विठ्ठल रूप झाला. मशीनही पंढरपुराजवळ आरंभला. कांदा मुला भाजी आवडली विठाबाई माझी, विठाबाई माझी आवडली विठाबाई माझी. कांदा मुला भाजी आवडली विठाबाई माझी, विठाबाई माझी, विठाबाई माझी. बेकाराटम विठ्ठल रूप झाला का नाही झाला? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. मूठ नाडा विर दोरी अवघी व्यापिली पंढरी. उस गाजर रताळू आणि काय अवघा झाला शे गोपाळू. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे की किती बेकार असू दे पण संत नावाची मशीन असली खतरा आहे. ओलं बी जळते आणि वाळलं बी जळते. कळायला लागली का बोलणं? म्हणून प्रपंच परमार्थ एकत्रित येत नाही पण संतांच्या पायावर आम्ही एक केला. हे परमार्थ तो संसार एक, परमार्थ संसार एक पण दुसरीकडे नाही. संता ठाई हे तो एक संता ठाई आणि लाभ पायी उत्तम लाभ प्राप्त होईल. मग आधी वाटलं होतं कुणी येतं का नाही, वाटलं होतं मला. म्हणलो इथं एक तर जंगल मी मंगल. बरोबर आहे का नाही? 7चा टाइम माणसाची कामं धंदे गप्प 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 तेव्हा असतो मंडपाच्या दोस्त बघू नका तेव्हा थोबाट वाट्या. मी सांगायला लागलो आहे म्हणून विश्वासित बाया देईल का सांग. मी सांगायला लागलो लोक थोबाट घेऊन बघायची काही गरज आहे का? लगेच विश्वासात अविश्वासित आहेत बाया, सगळ्या अविश्वासित आहेत. फेटा बांधायला लागलो ऑफिस मधून बायकोचा फोन आला. हॅलो मेलं काय पोहोचलात का? मेलं हो. थोड्या कॉल करा. आता 9 वर्षात कधी नाही ती. मी केला गाडी कुठे आहे म्हणलं ही. ड्रायव्हर म्हणले फेटा कुठे आहे म्हणलं हे. हा ठेवा काय चाललंय परत मी फोन लावला. म्हणलं हॅलो व्हिडिओ कॉल का केलता? उगं केलता. म्हणलं उगं नाही खरं सांग. उगं केलता. म्हणलं खरं सांग. अहो काय ना आपल्या गलीतली एक बाई पळून गेली. मला तुम्ही कुठे बघा का नाही सांगा काय कळालं का? आता बरं झालं. इकडे लक्ष द्या. बरं झालं काही मापात असते त्याला बी काही लिमिट असते. बरोबर आहे का नाही? समुद्र आहे मी लई नंबर 1 आहे पण आता कसं आहे भूमीचे मार्दवन सांगे कुंभाचे नानाचार गौरव सुकुलीनाचे. माता परमार्थ संसार एक पण संतांच्या पायी एक म्हणून उत्तम लाभ मिळेल. लाभ पायी उत्तम पण उत्तम लाभ नुसता परमार्थ संसार संतांच्या पायी एक करून मिळणार नाही. त्याच्यासाठी मनवी
उरेला मनवीना त्यांचा मनवीना पाहुणे वाढून पण एक्काच्या बिचारे हो काय झोपीचा वानवळा आहे का भोकीचा नुसती अर्ध्या बट्ट्या ठेवणे टका बघायचे अरे एवढाच मसाला राव कुठं सापडला अशोक राव एवढंच आहे राव बरोबर आहे का नाही आपला मसाला बोलूनच महाग आहे पण तरी येते चांगली घोसक्या पुड्या नाही काही कवर बघून घेते तर पुन्हा बोंबलत येते लक्षात यायला लागलंय का कवर वर काही नसते ती कवर पॅकिंग चांगली असते पॅकिंग वर नसते पूर्ण कीर्तन ऐकल्याच्या नंतरच तारीख घ्यायची 2 मिनिटं ऐकत आणि 1 मिनिट ती मेळ आलं लक्षात आलं का नाही जी मुख्य त्यांना एखादा नवीन वक्ता घ्यायचं झालं त्याचं एकदा पूर्ण कीर्तन समोर बसून ऐकायचं लक्षात आलं का नाही तर त्याची ती नेमकी कळतं तर तुम्ही बुका लावण्यापेक्षा मीच तुम्हाला जाताना आता मी बुका लावून जाणार असल्यामुळं बरोबर आहे का नाही आता इकडे लक्ष द्या मनविता त्यांचे दास मी त्यांचा कोण आहे आम्ही संतांचे कोण आहेत दास म्हणा म्हणल्याच्या नंतर पुढे आस उरेना तुम्हाला अर्थ लावण्यासाठी सांगतो काय झालं आपण शेवटचं चरण घेतलं पहिल्यांदा शेवट नंतर पहिलं नंतर दुसरं तर तिसरं असं लक्षात आलं म्हणजे मागं पुढं तुमच्याकडून बी होऊ नये म्हणून इकडे बघा असे माणसं दान करा असले की त्यांना ती सांगून द्यावं लागते लक्षात आलं का नाही आता इकडे बघा म्हणून मी त्यांचा दास आहे असं म्हणावं लागेल म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना आणि जीवनातली आशा संपली की मग संत कृपेचं दान करतात कृपा दान केली संती कल्पांती सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना अभंगाचा पाहिला खरं म्हणजे पिंपळगाव रोटा नाव बऱ्याच दिवसांना ऐकून होतो देवस्थान चांगले आणि जेजुरीच म्हणायला काही हरकत नाही बरोबर आहे का नाही असं ही पवित्र देवस्थान आहे ऐकून बऱ्याच दिवसानं होतो पण शिवेचा योग काही येत नव्हता बरोबर आहे का नाही 41व्या वर्षात शिवेचा योग आला मला वाटतं आता 4-2 वर्ष तरी आपली सेवा कायम राहायसारखं आहे का नाही बरोबर चांगलं उगवले दिसायचं बरोबर का बेरलं तुटाळ बेरणं कळतं का तुम्हाला हा बेरणं म्हणजे ती जी नळी असते त्या नळीत माती जाऊन ती वरच्या वरीच बी राहत गुतलं हा आमच्याकडे त्याला बेरलं म्हणते लक्षात आलं का नाही हा नळ जे असते पेराय नेलेले नळ हा तसं तर काही झालं नाही हा मग काय नाही कपडल्या वर्षी बोलवायचं नाही काय हो नाही बोलवायचं हो सर काय अजून कसं हा ज्यांना ठेवा 4 माणसा शब्द दिलाय बोलू नका ही पक्क करण्याची पद्धत आहे लक्षात आलं का नाही विनोदाचा भाग सोडून द्या खरं म्हणजे मी कॅन्सल करण्यासाठी फोन केला म्हणलं मला आता अडचण आहे थोडीशी पण ती मागं पुढं नेमकी मनानच झालं ती चांगलं झालं बरोबर आहे का नाही म्हणून नाहीतर यासारखंच नव्हतं कारण व्याप भरपूर कार्यक्रमाचा आमच्याकडे 3-4 कीर्तनं होते तुमच्याकडे हे एक कीर्तन करण्यापेक्षा 3 आमच्याकडे तुम्ही केव्हा या कीर्तनच असते त्याच्यामुळे काही अडचण नाही वेळ आता ही रात्री बघा ना रात्री बरोबर आहे का नाही मी तर 2 ते 4 ला होतो लक्षात आलं का नाही यांना विचारा पत्रिका पाठवून दिली तुम्हाला बघितली ती
2 ते 4च्या टायमिंगला कळायला लागले का नाही. हा म्हणजे कवा बी कीर्तन असते. त्याच्यामुळे उगं कसं आहे एखादं कोरडं करण्यापेक्षा 2-3 बागायती केली लक्षात आलं का नाही. सर्वांना धन्यवाद देतो मनापासून आपल्या सगळ्यांच्या चरणी दंडवत. जाता जाता काही गोष्टी दादा, चांगलं जगा, चांगलं वागा, जीवनाचा प्रवास चांगला करा, आनंदी राहा, प्रेमानं राहा. एक आहे माझ्याकडे बघा, आयुष्यावर नाराज कधी होणार नाही. भाऊ मी माझ्या आयुष्यात नाराज झालो नाही कधीच नाही. मग मेरे मस्ती केली जीता हूँ, मी माझ्या आनंदात असतो कायमस्वरूपी. आपल्या चिंतनात, आपल्या पाठपाठांतरात, आपल्या आपले जे काय असेल, जी दिनक्रम असेल ज्याचा त्याच्यामध्ये तुम्ही राहा, आनंद घ्या. महिलांना एक विनंती आहे, त्या गोष्टीमध्ये समाधान माना, नाही त्याचं दुःख करत बसू नका. कारण नाही ती गोष्ट माणसाला जास्त दुःख देत असते. जी गोष्ट आपल्याला मिळाली त्या गोष्टीचा आनंद घ्या. नाही त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा आपल्याला ते काही मिळणार नाही. त्याच्यामुळे आनंद घ्या, मस्त राहा, हसत राहा, प्रसन्न राहा. अटॅक सारखे रोग निघालेत, आजार निघालेत, कवा चमकन कवा मरते काही सांगता येत नाही. जेवढा जीवनात आनंद घेता येईल तेवढा घ्या. हेवे देवे करू ठेवू नका, मधमत्सर ठेवू नका. शहाणं गाव कोणतं माहिती का? शहाणं गाव शहाणं गाव. तुमच्याकडे शहाणं कोणाला म्हणतात मला नाही माहित नाही, तुमच्या कोण्या गावाला शहाणं म्हणते ती, पण आमच्याकडे त्याला शहाणं म्हणतात. काय की शहाणं गाव ती की सप्ताहाच्या कार्यकर्त्याला हिशोबच मागत नाही ती गाव शहाणं. लक्षात यायला लागले का? माझ्याकडे लक्ष द्या. आपली वर्गंडीची पण पुन्हा त्याचा हिशोब मागायचा नाही ते गाव शहाणं. आणि कार्यकर्ते ते शहाणे, मागायच्या आधी हिशोब देते ती शहाणं. लक्षात यायला लागले की नाही? मागायची वाटच बघू देत नाही तोपर्यंत हिशोब तयार, त्यांना शहाणं म्हणतात. लक्षात आलं की नाही? माणसं शहाणपणानं राहा, व्यवस्थित राहा, जेवढं चांगलं राहता येईल तेवढं राहा. कारण मरण हे काही आपल्या हातात नाही. बघा आजचा दिवस गेला, उद्याचा दिवस आपल्यासाठीच उजळेल असं काही सांगता येत नाही. म्हणून माझी विनंती काहीच नाही, भांडण कोणासोबत ठेवायचं. तुम्ही काय करतात माहिती का? मेल्याच्या नंतर मला त्याच्या मातीला जावं लागेल, अंत्यविधीला जावं लागेल. तुमच्याशिवाय अंत्यविधी राहत नाही. तुम्ही गेल्या तरी राहत नाही, काही नाही. मग तुम्हाला खरं सांगतो, मेल्यावर तुम्ही अंत्यविधीला जाऊ नका. जिवंत आहे तोपर्यंत त्याच्याशी 4 शब्द चांगले बोला. कळालं नाही? माझी पद्धत आहे, माझी एक वेगळी पद्धत आहे महाराज. माझी पद्धत अशी, मी कुणाला बी भेटलो, आता तुम्हाला वाटायले का पहिली भेट असं म्हणून? सर सांगा बरं, असं वाटायला लागलं का नाही? महाराजाची आपली जुनी ओळख असली आणि वाटायला लागले का नाही सांगा? अजोगराव विचारा. हा 10-20 वर्षाचे असल्याने वाटायला लागले का नाही सांगा बरं महाराज. हा बरं अशोकराव, आपली बी पहिली भेट, पण काही फोनवर काही जाणवलं का? काही जाणवलं का पहिली भेट असल्यावर? नाही. माझी पद्धत आहे, मी एखाद्या माणसाची भेट घेतली की एवढ्या आपुलकीने भेटत असतो समज महाराज, की मी मनात ठरवित असतो ह्या सरची ना आपली शेवटची भेट आहे. खरं सांगतो, माझी पद्धत असती ह्या सरची ना आपली शेवटची भेट आहे. कारण कोणती भेट शेवटची होईल ही काही सांग. एवढा मनात भावना ठेवली की माणसाला मस्त जगता येते. नाहीतर आता आमच्या मागं दुःख नाही का? आमच्या मागे दुःख आहे. आमची बी आई लहानपणी वारलेली, आमचा बाप वारलेला आहे. आमच्या मागं दुःख नाही का? घरी लेकरू बायको सगळं सोडून बोंबलत फिरावं लागतं. हे सोपं आहे का सांगा बरं महाराज? हा मी 5 वर्षाचा होतो तेव्हा आई वारलेली आमची, एवढं 5 वर्षाचा. आणि माईच्या नंतर 2 वर्षांनी बाप मिळाला 7 वर्षाचा असताना. बाप नाही, माय नाही, बहीण नाही, कोणी नाही, आके. लक्षात यायला लागले का नाही? असं जीवन का सांगायला लागलो? लक्षात यायला लागले का नाही? दुःख प्रत्येकाच्या जीवनात असतंच, पण त्याच्यावर कसं पांघरून घालता आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं दुःख पचवण्याची कला जमली पाहिजे. आणि जीवनात हीच महत्वाचं आहे, दुःख पचवण्याची कला ज्याला जमली. कारण प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी अडचणी, कारण समस्या नाही असं जीवनच या जगात नाही. मग गड्या हो, एखादी बाई जर आपण करून घरी आणली असेल लग्न करून, तर दारू पिऊन तुम्ही तुमचा संसार वाटोळ करू नका आणि बाईचं जीवन बी वाटोळ करू नका. मी आपल्या पाया पडतो. 200 रुपयाची दारू मित्राला पाजल्यावर मित्र जेवढा खुश होईल ना, त्या 200 रुपयाचा किराणा घरी घेऊन गेल्यावर बायकोच्या चेहऱ्यावरचा आनंद महिनाभर हटणार नाही, ध्यानात ठेवा. लक्षात आलं का नाही? मग तासभराचे मित्र कमविण्यापेक्षा आयुष्यभराचं कुटुंब सांभाळायला शिका. काय मित्र तुम्ही आता पाजली तर सकाळी उतरून गेले तुम्हाला कोणी विचारणार सुद्धा नाही. बरोबर आहे का नाही महाराज? पण तुम्ही जर खायला घेऊन गेलात कधी नाही, ती लेकर आमच्या पप्पाने आणलं, आमच्या हेने आणलं, आमच्या अण्णाने आणलं, आमच्या दादाने आणलं, मग आमचे पप्पा आम्हाला रोज खायला आणतात, ही आनंद तुम्हाला किती लाखो पैसे दिले तरी मिळणार नाही. लक्षात आलं का नाही? म्हणून हे रात्रीचे मित्र आता कमी करा आणि दिवसाचे मित्र जोडायला शिका. मी आपल्या पाया पडतो. सोड रे सोड, सोड दारूला, सोड रे सोड, सोड दारूला, ओळखी आपुल्या माणुसकीला, मानसा आता तरी माणसात
वैर करू नये कुणाशी राग धरू नये कुणाचा वैर करू नये कुणाशी राग धरू नये कुणाचा माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा तोल सावरा मनाचा मनाचा तोल सावरा मस्त राहा चांगला सप्ताह करा आनंदी राहा प्रसन्न राहा उद्यापासून नाराजी दाखवू नका हेवे देवे दाखवू नका मस्त जेवढं जगता येईल तेवढं आनंदी जगा एवढी विनंती करतो मला तसा लई जोर आहे कीर्तनाचा खरं सांगतो माझ्या एवढा कीर्तनाचा जोर कोणत्याच कीर्तन करायला नाही मला 4 तास 5 तास किती वेळ बी करायला मी 9 ते 2 कीर्तन केलेले मला 9 ते 2 रात्री 9 ते रात्रीच्या 2 पर्यंत कीर्तन केलं मला तेच लई पण आता तुम्ही लांबून आलेला आहे आणि इकडून तिकडून आणि दुसरी गोष्ट जेवण करून तुम्हाला तुमच्या घरी पोहोचायचे त्याच्यामुळे मी आधीच विचारलं होतं जेवायला हाय काही तर तुम्ही हाय म्हणले तेव्हा मी आवडते घेतलं नाही तर मी एक विषय जर मी नुसते हेवर बी कीर्तन करील हे सरच्या लक्षात आलं का नाही मी एका शब्दावरती कडीला काढीन पण कसं आहे आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद काही चुकलं असलं तर हा का माझ्या पदरात टाका मी असा गुंडाळून नेतो असा नेतो बरोबर आहे का नाही हां टाकलीच्या पुढं झटकीतो मला नेऊन काय करायचं तुमच्या बरोबर आहे झालेली सेवा शांती ब्रह्मगुरुकडे पडणून महाराज म्हणले आणि ज्यांच्या मुखातले 4 शब्द आपल्या पुढे मांडले स्वानंद सुखने असे गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था संस्थेतले सर्व शिक्षक मंडळी आणि माझे गुरुवरी प्रातस्मरणीय ज्ञानेश भक्त ज्यांच्याकडे मी व्याकरणामध्ये MA केलं ते ज्ञानेश भक्त गुरुवरी अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित करतो माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो पुढल्या वर्षी बी ह्याच्यापेक्षा मोठा सप्ताह झाला पाहिजे लक्षात आलं का नाही मोठा सप्ताह हा 7 महाराज नवी आणायची 7 आठवा मी नवेत महाराज नवेत आणायची जी होईल ती होईल 7च्या 7 नव्या डबल येऊ द्यायच्या नाही मी सोडून लक्षात काला जी होईल ती होईल बरोबर आहे का नाही सगळ्याला काला फिक्स झाला आता काही टेन्शन नाही तारका बी घेतो काला बी घेतो लक्षात आलं का नाही जाऊ द्या विनोदाचा भाग सोडून द्या अतिशय सुंदर नियोजन केलंय वनवे महाराजांचा रात्री कीर्तन होतं आमच्या नात लगच येते पुन्हा उद्या कुणाचं आता देवरे महाराज छान विकास महाराजाचे अलीकडच्या काळामध्ये चांगलं नाव आहे पुन्हा आमचे मित्राको महाराज साखरेता अभिनव कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहे अतिशय पुन्हा माझ्या आवडीचं व्यक्तिमत्व म्हणजे ह्याच्यात सुनील महाराज झांबरे एक माझ्या अतिशय आवडीचं व्यक्तिमत्व म्हणजे कीर्तनकारापैकी ह्या यादीत माझ्या आवडीचे कीर्तनकार फक्त झांबरे महाराज आता ज्याची त्याची आवड भिन्न त्याला काय करावं बरोबर आहे का नाही तुम्हाला मग दुसरं कोणी आवडत मला माझा अधिकार आहे ना लोकशाहीमध्ये मी काही मानू मला कुणी दिलेला काय अधिकार दिला कुणी अधिकार संविधानाने मला अधिकार दिलेला आहे विनोद सोडून द्या पण ज्याची त्याची आवड तुम्हाला मग मी आवडत असेल तुमच्या आवडीचा कीर्तनकार साठे महाराज पण माझ्या आवडीचे कीर्तनकार झांबरे महाराज लक्षात आलं का नाही ठेवण मांडणी रुबाबदारपणा मांडण्याची पद्धत ती शैली ढंग मराठवाडी गावठी भाषा लक्षात आलं का नाही हा रुबाबात ती सगळं आणि पुन्हा पदाची कोर नसली म्हणजे शब्दामध्ये एक शब्द बी अभंग आहे मी तरी अजून मधून तुम्हाला हसवित होतो पण शब्दाच्या बाजूला न जाणार वारकरी व्यक्तिमत्व आणि संपूर्ण जीवन परमार्थासाठी खर्च केलेलं आयुष्यात कधी कुणाच्या पुढे हात पसरलेला नाही जी दिली तीच घेतली लक्षात आलं का नाही तुम्हाला ठरविले असं होतच नाही कधी लक्षात आलं का नाही शक्यच नाही लक्षात आलं का नाही हे आयुष्यात कधी हे बाबा मला परमार्थाचा व्यवहार करायचा नाही जे असेल ते दक्षाण रूपाने मिळेल तेवढं मी घेईन असं व्यक्तिमत्व आहे झांबरे महाराजांचं कीर्तन आहे शिवानंद महाराज शास्त्रीजी पैठण ते हे मोठे भागवताचार्य आहेत त्यांचंही कीर्तन आहे आमचे मित्र सोपान महाराज सानप त्यांचंही कीर्तन आहे आमच्यापैकी जाणकार म्हणजे आमच्यातले वकील म्हणजे सोपान महाराज आहेत लक्षात आलं का नाही त्यांचं कीर्तन आहे नेमके आता ते दुबईहून आल्यावर कसं कीर्तन करते कारण ती 22 पर्यंत तिकडच आहे 23ला आपल्याकडे येणार आहेत आणि बाळू महाराजांचं गिरगावकरांचं काल्याचं कीर्तन आहे सगळे कीर्तन अतिशय सुंदर आहेत सगळ्या कीर्तनाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही सगळ्याला विनंती करतो थांबतो ज्ञानेश्वर माऊली